बघूयात पुढची बातमी। निदा खानच्या प्रकरणामध्ये पुढची सुनावणी ही 27 एप्रिल रोजी होणार आहे। नाशिकच्या TCS मधील धर्मांतर आणि अत्याचाराच्या प्रकरणामधले फरार आरोपी निदा खान अटकपूर्व जामिनासाठी तिने अर्ज देखील केला होता आणि यावरती पीडितेच्या वकिलांनी आमचं म्हणणं मांडण्याची संधी द्या आणि आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका असा युक्तिवाद केला। त्यामुळे कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकललेली आहे। मूळ फिर्यादी आणि सरकारी पक्ष आपापली बाजू मांडणार आहेत। दरम्यान कंपनीमधील महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खानचा सहभाग असल्याचा आरोप आहे। निदा खान 25 मार्च पासून फरार आहे। निदा खान गरोदर असल्यामुळे अटक टाळण्यासाठी वैद्यकीय सर्टिफिकेट तिने घेतलेलं आहे आणि 1 आठवडा आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी तिला दिला असंही सांगितलं जात आहे। मूळ फिर्यादीतर्फे जे वकीलपत्र दाखल केलेलं आहे त्यामध्ये आमचं लेखी म्हणणं मांडण्यासाठी जी जबाब मुदतीची विनंती केली होती ती मेहरबान कोर्टाने मान्य केली आहे। 27 तारखेला आमचं लेखी म्हणण्यात मांडण्यात येईल। तपासी अधिकारी यांचं देखील म्हणणं येईल, सरकारी वकिलांचं म्हणणं येईल। थोडक्यात सर्व पक्षकारांचं, फिर्यादी आणि आरोपी आणि सरकारी वकील यांचं म्हणणं मांडून त्याच्यानंतर फायनल काय जे युक्तिवाद होऊन पुढचे आदेश होतील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.